तर राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज भाजप मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरलाय। ठाण्यासह पालघरमध्ये मोठी बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शनही करण्यात आलंय। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। त्यावर आता गणेश नाईकांनी भविष्यात देखील जनता दरबार होणार अशी प्रतिक्रिया दिली आहे। राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक पहिल्यांदा ठाण्यामध्ये जनता दरबार घेतात। दादा, काय नेमकं कारण आहे जनता दरबार घेताय? जनता दरबार म्हणजे मी पूर्वी ह्या जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो। त्यावेळेला ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये दर आठवड्याला दरबार घ्यायचो, भाईंदरला 15 दिवसांनी। एरवी सगळ्या तालुक्यांमध्ये दर महिन्यानी दीड महिन्यानी जनता दरबार भरायचो। आज जनतेला सगळ्यांनाच मंत्रालयात यायला जमत नाही आणि जमलं तरी सुद्धा कशा प्रकारे जावं, कोणाला भेटावं हा प्रश्न असतो। जनता दरबाराची जाहिरात झाल्या कारणानं त्या ठिकाणी लोक येतील, आपल्या अडीअडचणी सांगतील, त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल। जनता दरबार हा सुरूच राहील, त्यामुळं जे काही जनता दरबार आहे ते देखील भविष्यात सुरू राहतील असं गणेश नाईक यांनी सांगितलेलं आहे।